गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लेक्चर 53 वर आहोत आणि सोबतच या चॅप्टरचा लास्ट एक्झाम्पल आहे. काय आहे एक्झाम्पल 3 ऑन पेज नंबर 80. सॉल्व d2y डिवाइडेड बाय dx स्क्वेअर माइनस y which is equal to x square cos x. Solution. The given equation is d2y divided by dx square minus y which is equal to x square cos x. This equation written in symbolic form is d square minus 1 in bracket outside the bracket y which is equal to x square cos x, where d is equal to d by dx. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला जर आपण इथे वापरला तर a मायनस बी ए प्लस बी प्रमाणे हेन्स d मायनस 1 d प्लस 1 असे दोन फॅक्टर पडतील y which is equal to x square cos x. Here the roots of f of d is equal to 0 are 1, -1. म्हणजे आपल्याला डिफरंट रूट्स मिळाले. डिफरंट रूट्सचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन जर काढायचा असेल तर c1 e to the power m1x plus c2 e to the power m2x. म्हणून इथं हेन्स द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज c1 e to the power x plus c2 e to the power -x असं मिळेल. नाउ द पर्टिक्युलर इंटेग्रल इज 1 upon d square minus 1 x square cos x which is equal to in bracket x square minus 1 upon d square minus 1 into 2x into 2d minus 1 upon d square minus 1 into 2 bracket complete आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1 upon d square minus 1 cos x. आता इथे आपण कुठला फॉर्म्युला यूज केलेला आहे इथे लिहिलेला आहे बिकॉज 1 upon f of d x square v1. v1 इज अ फंक्शन ऑफ x आहे. x स्क्वेअर ला x स्क्वेअर आहे which is equal to x square in ब्रॅकेट मध्ये x square minus 1 upon f of d म्हणजेच d square minus 1 into 2x जशाला तसं into f dash of d. डेरिव्हेटिव्ह ऑफ d square minus 1 with respect to d is 2d, जे की इथं आपण लिहिलेलं आहे. minus 1 upon f of d म्हणजे d square minus 1 आणि f डबल डॅश ऑफ d म्हणजे डिफरन्शिएटिंग f ऑफ d 2 टाइम्स. काय येईल याचं 2d पहिली डेरिव्हेटिव्ह आली आणि दुसरी डेरिव्हेटिव्ह 2 येईल, जे की आपण इथं लिहिलेलं आहे ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1 upon f of d into v1. हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे कारण की इथं x च्या ऐवजी x स्क्वेअर आहे, त्यामुळे नवीन फॉर्म्युला असा तयार होईल. हे तुम्हाला रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवावं लागेल, नाहीतर मग पुढे तुम्ही कॅल्क्युलेट करता येणार नाही. विच इज इक्वल टू इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 1 upon d स्क्वेअर मायनस 1 2x इंटू 2d मायनस 1 upon d स्क्वेअर मायनस 1 इंटू 2 आणि इथे आपण आता रिझल्ट यूज केलेला आहे 1 upon f of d चा वर्ग cos ax which is equal to 1 upon minus a चा स्क्वेअर मायनस 1 cos ax. a ची किंमत इथे 1 आहे म्हणून मायनस 1 चा वर्ग मायनस 1. मायनस 1 ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग लिहायचा नाही, नाहीतर बरेच विद्यार्थी ही चूक करतात. आता हे जे 1 upon -1 आहे म्हणजे -1/2 टेकन आउट म्हणजे मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला ईच अँड एव्हरी टर्मला -1/2 cos x ने. मग पहिल्या टर्मला -1/2 x स्क्वेअर cos x आलं मायनस 1 upon d स्क्वेअर मायनस 1 2x आणि इथे आता 2d cos x upon -2 जे की मल्टिप्लाय केलेला आहे मायनस 1 upon d स्क्वेअर मायनस 1 हा 2 वर आहे, हा डिनॉमिनेटरचा -2 आणि cos x. आपण इथपर्यंत आलो होतो -1/2 x स्क्वेअर cos x minus 1 upon d square minus 1 2x into 2d cos x upon -2 minus 1 upon d square minus 1 2 upon -2 cos x. तर मग मायनस x स्क्वेअर cos x डिवाइडेड बाय 2 जे की पहिली टर्म आहे मायनस
हा मायनस आणि हा मायनस हे झालं प्लस, हे 2 काय झालं कॅन्सल, हा एक 2 शिल्लक आहेच, प्लस 2 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 इंटू एक्स अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज मायनस साइन एक्स. त्याच्यानंतर हा मायनस आणि हा मायनस झाला प्लस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 हे 2 काय झालं कॅन्सल झालं आणि कॉस एक्स. सो विच इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स डिवायडेड बाय 2. आता हा जो मायनस आहे तो इथं आला मायनस 2 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 एक्स साइन एक्स प्लस 1 अपॉन मायनस 1 चा वर्ग मायनस 1 कॉस एक्स. इथं कुठला फॉर्म्युला यूज केलं 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग कॉस ए एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग कॉस ए एक्स which is equal to minus x square cos x divided by 2 minus 2 in bracket x minus 1 upon d square minus 1 2d bracket complete bracket च्या बाहेर 1 upon d square minus 1 into sin x आणि हे minus 1 म्हणजे minus 2 minus 1 by 2 cos x. इथं कुठला फॉर्म्युला यूज केला हो, इथे आपण यूज केला हा जो -2 आहे तो तसाच आहे या टर्म साठी, इथून एवढ्या टर्म साठी म्हणजे 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 एक्स साइन एक्स साठी 1 अपॉन एफ ऑफ डी एक्स v1. एफ ऑफ डी ची किंमत आपल्याजवळ डी स्क्वेअर मायनस 1 आहे, एक्सच्या जागेवर एक्स आहे आणि v1 म्हणजे फंक्शन ऑफ एक्स म्हणजे इथे v1 बरोबर साइन एक्स आहे विच इज इक्वल टू एक्स मायनस 1 अपॉन एफ ऑफ डी म्हणजे 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 आणि एफ डॅश ऑफ डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी म्हणून याचं 2d जे की इथे लिहिलेलं आहे. ब्रॅकेट कंप्लीट 1 अपॉन एफ ऑफ डी म्हणजे पुन्हा डी स्क्वेअर मायनस 1 आणि v1 म्हणजे साइन एक्स. तर हा फॉर्म्युला यूज करण्यात आलेला आहे विच इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स डिवायडेड बाय 2 मायनस 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 2d. आता इथं पुन्हा 1 अपॉन मायनस 1 चा वर्ग मायनस 1 साइन एक्स. कोणता फॉर्म्युला यूज केला 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग साइन ए एक्स विच इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ मायनस ए चा वर्ग साइन ए एक्स. ए ची किंमत इथे 1 आहे मायनस 1 चा वर्ग आणि शेवटची टर्म जशाला तसं मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स अपॉन 2 मायनस 2. आता 1 अपॉन मायनस 2 मायनस 1 चा वर्ग म्हणजे मायनस 1 हा मायनस 1 म्हणजे हे झालं मायनस 1 बाय 2. त्यामुळे याला जर मल्टिप्लाय केलं मायनस 1 बाय 2 साइन एक्स ना तर येईल मायनस एक्स साइन एक्स डिवायडेड बाय 2. हा मायनस आणि हा मायनस प्लस होईल 1 अपॉन डी स्क्वेअर मायनस 1 हा 2 या 2 सोबत कटेल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स येईल. ब्रॅकेट कंप्लीट मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 2 which is equal to minus x square cos x divided by 2. हा मायनस प्लस झाला, हा 2 कॅन्सल झाला आणि शिल्लक राहिलं x sin x मायनस हा -2 न मल्टिप्लाय केलं. इथं पुन्हा सेम रिझल्ट यूज केला 1 अपॉन एफ ऑफ डी चा वर्ग cos ax which is equal to 1 अपॉन मायनस ए चा वर्ग cos ax. तर इथं होईल 1 अपॉन मायनस 1 चा वर्ग मायनस 1 cos x. ए ची किंमत किती आहे डी चा वर्ग बरोबर मायनस ए चा वर्ग बरोबर मायनस 1 चा वर्ग बरोबर मायनस 1 आणि मायनस cos x बाय 2 which is equal to मायनस एक्स स्क्वेअर cos x डिवायडेड बाय 2 प्लस x sin x. आता -1 म्हणजे -2 होईल, मायनस मायनस प्लस होईल, 2 कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील फक्त cos x. किती शिल्लक राहील cos x आणि इथं मायनस cos x बाय 2 म्हणजे cos x मायनस cos x बाय 2 म्हणजे cos x बाय 2. या दोन्ही अंडरलाईनच्या टर्म ज्या आहेत त्याचं कॅल्क्युलेशन करून हे लिहिलेलं आहे. आता मिडल टर्म आधी लिहून टाकली विच इज इक्वल टू x sin x आणि फर्स्ट टर्म आणि थर्ड टर्म मधून 1/2 कॉमन काढलं आणि cos x कॉमन काढलं. 1/2 cos x कॉमन काढल्यामुळे इथं शिल्लक राहिलं 1 मायनस हा 1/2 cos x काढल्यामुळे इथं राहिला x स्क्वेअर. अशा तऱ्हेनं आपल्याला पर्टिक्युलर इंटेग्रल मिळालं x म्हणजे which is equal to x sin x plus 1/2 in bracket 1 minus x square cos x. आणि हेन्स
द कम्प्लीट सोल्युशन इज y इज इक्वल टू c1 e टू द पॉवर x प्लस c2 e टू द पॉवर मायनस x, जे की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढलेलं आहे आपण, प्लस x साइन x प्लस 1/2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स, जे की 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर कॉस एक्स, जे की पर्टिक्युलर इंटेग्रल काढलेलं आहे. थँक्यू.